महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गर्देवाडा येथे धान साठवणूक गोडाऊनची मागणी, शासनाच्या दुर्लक्षावर सीपीआयची टीका, आंदोलनाचा इशारा। एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व सीमावर्ती गर्देवाडा वांगेतुरी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकप तालुका समितीने गर्देवाडा येथे तातडीने मोठे शासकीय धान साठवणूक गोडाऊन मंजूर करून बांधण्याची मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसीलदार एटापल्ली यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गर्देवाडा हे या भागातील महत्त्वाचे केंद्र असून गर्देवाडा ग्रामपंचायती अंतर्गत 14 गावे आणि वांगेतुरी ग्रामपंचायती अंतर्गत 7 गावे अशा एकूण 21 गावातील शेतकऱ्यांचा शेती व शासकीय धान खरेदी व्यवहार या परिसराशी निगडित आहे। या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भात उत्पादन होत असतानाही योग्य साठवणूक सुविधेचा पूर्ण अभाव आहे। वर्षानुवर्ष ही समस्या कायम असताना प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत, अशी टीका भाकपने केली आहे। सध्या शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी केलेले धान उघड्यावर ठेवावे लागत असल्याने अवकाळी पाऊस व मान्सून दरम्यान हजारो क्विंटल धान ओले होऊन खराब होते। याशिवाय गोडाऊन नसल्याचे कारण पुढे करून उघड्यावर धान खरेदी करताना अनेकदा खरेदी प्रक्रिया थांबवली जाते, असा गंभीर आरोपही करण्यात आलाय। शासनाच्या नियोजनशून्य धोरणांमुळे व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे भाकपने नमूद केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। गर्देवाड़ा गुदाम तगा बहुत चतन सातु तनागा लोन इल्ले बात इल्ले पूरा कंपाउंड इल्ले पोट सादा निल्ले बतयाग माकु गुदाम मंजूर आयनेत्तोरे माटू ಈಗ मीटिंग तासना बळक ना कई नम्मती बस के गुदाम बन आगा बिल्डिंग मंजूर आयो आणि कंपाउंड नागा इल्ले कतन काळजी सत्तून जिलिंग की नोम केपी नोम ओसो पोप्तन काळजी नोम फल्लेने नीसी ओसो चली वाडीस नासी ओसो जूत की नम्मती हर साल ता मंजिंग आए मनता ओ सस्ता नम जागा इल्ले बातेले बिल्डिंग लेवल साठी पूरा सता न सातू कतन खराब आ सत्तू जिलिंग बाता कथा मक्तू गोस्ती तू हेल्ती तू पदी दिन दा सब सता नस की सरदास्ता मकागा गोळम पाज बेरा गुदम तुकू उन बिल्डिंग पाज इंजरे माटू तयार केला आयनु माटी चोगो गरम पंचायत नोर वंगे तो मेड्री मावा गर्देवाड़ा डोडूर पूरा माटू विचार केस ना मको बिल्डिंग मत के बेसावाड़ी नो माटू सलाम। मी सूरज जकुलार, भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा काउन्सिल मेंबर। मागील अनेक वर्षापासून गट्टा असेल, गर्देवाडा असेल किंवा तालुक्यात विविध ठिकाणी असेल जिथं पण सोसायटीचा धान खरेदी होते तर त्याचा जे आहे गोडाऊन, तर गोडाऊन नाही नसल्यामुळे सगळं धान खराब होते। तर खराब झाल्यामुळे एक तर ते शेतकऱ्यांना वापसही सरकार उचलतही नाही आणि त्यांना वापस सुद्धा देत नाही, त्याच्यामुळे ते काही उपयोगी नाही येत आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की गर्देवाडा भागात एक मोठा भव्य धान गोडाऊन पाहिजे, जिथली संख्या आहे लोकांची, शेतकऱ्यांची, तेवढा तिथं धान खरेदी करण्यासाठी त्या गोडाऊन एक बनला पाहिजे। नाही तर आता जिल्हाभराची परिस्थिती तर तशीच आहे, पण आमच्या भागाची परिस्थिती तरी आम्ही शासनाला सांगू इच्छितो की असं धान सडवून एक तर तो शेतकऱ्याच्याही फायद्याचा नाही, यावर्षी तर पावसाळ्याची अडचण आहे, मागच्या वर्षीचा धानही सडला, त्याच्या आधीचाही सडला, असं नेहमी सडत राहील तर ते एक तर शेतकरीला लोकांनाही कामी नाही ना, तो कंट्रोलमध्ये नाही जाऊ शकत। असं होईल तर कसं होईल, त्याच्यासाठी आम्ही इथं सगळे लोक जमलो आहोत। इथं गर्देवाडा आणि वांगेतुरी ग्रामपंचायतचे बहुतांश लोक आहेत। आमची एकच मागणी आहे की गर्देवाडा ग्रामपंचायत मध्ये एक मोठा गोडाऊन पाहिजे, जिथं आम्ही सगळे लोक मिळून धानच्या सोसायटीनं साठवण करू शकू। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।